राज्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहेत आणि काँग्रेसचे नेते सुद्धा राज्याच्या पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यासाठी जाणार आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ सर आहेत। सर, काँग्रेसने ओला दुष्काळ जाहीर करावाची मागणी केलेली आहे। अर्थात एकंदरीत पुराची परिस्थिती अत्यंत विदारक आहे। 300 तालुक्यांमध्ये एकंदरीत 100% जास्त 200, 300, 400% पाऊस हा पडलेला आहे। पूर्ण खरीप हे नष्ट झालेलं आहे आणि थोडं थिडकं नव्हे तर 143,24,000 हेक्टर जमीन जी आहे ही संपूर्णतः ही नष्ट झालेली नाही। अशा वेळेस सरकारनं ताबडतोबीनं मदत देणं आवश्यक आहे। हेक्टरी 50,000 रुपये कुठली कमाल मर्यादा नसताना हे पिकांचं झालेल्या नुकसानापोटी द्यावं, तर खरडून गेलेली जी जमीन आहे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिकची जी जमीन आहे ह्या खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 5 लाख रुपये हे देण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्याला जगण्याची अनुषंगानं ही महत्त्वाची मदत राहील। सर, आजच्या मंत्रिमंडळामध्ये 2100 कोटी रुपयाची मदत जी आहे ओला दुष्काळ संदर्भामध्ये सरकारने जाहीर केलेली आहे। तुम्ही समाधानी आहात का? राज्यामध्ये एवढा पूर परिस्थिती आले, 2100 कोटींनी एवढं समाधान होणार आहे का शेतकऱ्यांचं? बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी एकंदरीत अशा प्रकारची मोठं ऑपरेंडी देवेंद्र फडणवीसांची आहे। जेव्हा आपण रक्कम जाहीर करता तो नुसता खेळ आहे, हा भूलभुलई आहे। वास्तविक पाहता GR कसा यायला पाहिजे, तर प्रति हेक्टरी किती मदत दिली, कोणत्या जिल्ह्यात किती मदत देणार आहोत, या अनुषंगानं कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी असं एकंदरीत या त्यांच्या निर्णयावरून त्या कुठेतरी वाटतं। आम्ही सातत्याने मागणी करत आहोत। गेल्या 10 दिवसापासून पूरसदृश परिस्थिती आहे, याआधीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता। मात्र आता जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर आणि मंत्र्यांना बांधावर अडवल्या जाईल, मंत्र्यांना गावागावात अडवल्या जाईल अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झाल्यामुळे कुठेतरी यातून हा मार्ग काढण्याकरता म्हणजे टाइमपास करण्याकरता हा केलेली त्यांची घोषणा आहे। बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी, जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत त्यांचा काही भरोसा नाही। सर, पूर परिस्थिती काँग्रेसचे नेते जाणार आहे, कोणत्या भागामध्ये काँग्रेसचे नेते पूर परिस्थितीची पाहणी करणार, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत? संपूर्ण महाराष्ट्रात पुरांच्या अनुषंगानं काँग्रेसचं शिष्टमंडळ भेट देणार आहे आणि नुसतं शेतकऱ्यांनाच नव्हे तर एकंदरीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेत असताना त्या ठिकाणी कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, त्या विभागाचे आयुक्त असतील, या सर्वांना भेटून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगानं आणि हा फार मोठी जी आलेली आपत्ती आहे यातून दिलासा देण्याच्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे काँग्रेसचं नेतृत्व या अनुषंगानं मदत करेल। सर, आपण पाहणी दौरा करणार आहात का? आपल्या नेतृत्वाखाली किंवा काँग्रेसचे काही नेते जे तुम्ही नावं घेतली, पण आपण स्वतः पाहणी करणार आहात का? आम्ही या संदर्भामध्ये आमचे शिष्टमंडळ जे आहे हे पाहणी करण्याकरता गेलेले देखील आहे। मी देखील यापूर्वी त्या अनुषंगानं गेलेलोच होतो आणि झालेल्या या अनुषंगानं मी देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावर 2 दिवसानंतर आहे। ओके, हे होते हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलं 2 दिवस जे आहे ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहे। कॅमेरामन नितीनसह विकास मिरगणे, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।